संबंधावर आधारित विचारला जाणारा एक महत्त्वाचा प्रश्न पहा. ए प्लस बी म्हणजे ए हा बीचा भाऊ आहे. ए गुणिले बी म्हणजेच ए हा बीची बहीण आहे. त्यानंतर ए वजा बी म्हणजे ए ही बीची आई आहे. ए भागिले बी म्हणजे ए हा बीचा मुलगा आहे. यांचं नातं दिलंय. ए सोबत बीचं काय नातं आहे हे नाते पुढे दिलेत आणि हे चिन्ह दिलेले आहे. वरील माहितीनुसार पी गुणिले एम अधिक एन भागिले आर या समीकरणात पीचा आर सोबत म्हणजे ह्या पीचा ह्या आर सोबत संबंध काय आहे हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. पहिल्यांदा ते समीकरण लिहून घ्या. पी गुणिले एम प्लस एन भागिले आर. ओके, ठीक आहे. मग आता त्या दिलेल्या चिन्हानुसार आपल्याला फक्त काय करायचंय, नातं जोडायचं आहे. पीचं यम सोबत दोन आहे म्हणजे कोणतं नातं आहे, बहीण. बहिणीचं नातं आहे पहा, ही बहीण आहे, हा भाऊ आहे. ओके, भाऊ बहीण काय असेल, पण ही बहीण आहे हे नक्की आहे म्हणजे ही फिमेल आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर प्लस हे नातं आहे यम आणि एन मध्ये. प्लस यम आणि एन म्हणजे काय, हे हा भाऊ आहे म्हणजे हा मेल असणार आहे. हा कोण असणार आहे, मेल. आणि या ठिकाणी कोणतं नातं आहे, भाऊ. ठीक आहे, म्हणजे हे बहीण भाऊ आहे आणि हा पण इथं भाऊ आहे. अजून हा फायनल नाही एन कोण आहे. त्यानंतर एन आणि आर मध्ये भागिलेचं चिन्ह आहे. भागिले म्हणजे कोण आहे, मुलगा. पण कोण मुलगा आहे, ए हा बी चा मुलगा आहे म्हणजे आधी जो मेंबर आहे तो मुलगा आहे म्हणजे हा मेल झाला. आणि हा पहा इकडचं नातं कसं आहे, आरचा हा मुलगा आहे हे नीट समजून घ्या. कारण ए हा बी चा मुलगा आहे, जो आधी मेंबर आहे हा पुढच्या मेंबरचा मुलगा आहे. ओके, म्हणजे याचा मुलगा हा आहे आणि हा याचा भाऊ आहे म्हणजे थोडक्यात हा पण इथं कोण झाला, भाऊच झाला. आलं लक्षात. आणि ही बहीण आहे म्हणजे इथं काय झालं, हा सुद्धा भाऊ झाला म्हणजे याची ही कोण आली, बहीण आली. म्हणजे हे जे दोघ जण आहेत हे भाऊ आहेत. या दोन भावांना ही एक बहीण आहे. ओके, आणि आपल्याला विचारले पी ही आरची कोण, तर पी ही फिमेल आहे आणि तिघांची जर ती आर आई आहे तर पी ही आरची कोण आहे, मुलगी आहे. लक्षात आले, म्हणजे पर्याय क्रमांक 1 समजले.